नमस्कार. पाहू शकता आपण सलगर भागामध्ये आणि सलगर भागामध्ये बरेचसे खिल्लार जुने जसेच्या तसे जुन्या ब्लड लाईनमधून कातणीला पातळ सुंदर आखीव रेखीव देखणे जातीवंत वंशावळीचे प्युअर ब्रीडिंग जपलेले आहे आणि बरेचसे खिल्लार कळप आहेत. परंतु सलगर भागामध्ये ग्रामीण भाग असल्याने आणि महाराष्ट्र कर्नाटक बाँड्री असल्याने इथं कर्नाटकच्या हद्दीत कधी आलो हे आपल्याला कळत नाही. जवळजवळ गाव आहेत, त्यामुळे इकडं कन्नड भाषिक बोर्ड असल्यामुळे ह्या भागात पण कळप आहेत सलगरला चिटकून 5 किलोमीटर 10 किलोमीटरच्या 7 किलोमीटरच्या अंतराने. त्यामुळे भरपूर कळप आहेत. सुंदर सुंदर मोठ्या मापाच्या जातीवंत वंशावळीच्या गायी आहेत. सुंदर वंशावळीचे वळू भरून ब्रीडिंग करतायत. राहुल बाबर जबंगी, रवी मैशाळकर, राजू निंबाळकर, पिंटू माळी, शीतल रुपनूर, खंडेराजुरी, कुकटोळी यांचे चांगले जातीवंत वंशावळीचे वळू भरून ब्रीडिंग करतायत. बरेचसे वळू लोकांना माहीत नाहीत आणि यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना जे बैलगाडा क्षेत्रात काम करतायत, जे सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई भागातील, त्यांना हे कळप माहिती नाहीत किंवा ते इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना माहिती व्हावं की कशा प्रकारच्या सलगरे भागात गायी आहेत, कशा प्रकारचे कळप आहेत, त्यांचं ठेवण कशी आहे, त्यांची शरीरयष्टी कशी आहे, चपळ चलाकपणा, पातळ कातण, डोळे मोठे आणि बारीक पातळ कान, शिंगाला गोल बारीक, खुराला मजबूत, असं म्हणजे खडकाचा तुकडा जाईल पण खुराचा तुकडा जाणार नाही असले मजबूत खुर आहेत. पाहू शकता आत्ताच आज वेलेली गाय आहे. पाहू शकता कालवड झालेले. तर असे आपण नंबर टाकून मुलाखती घेतोय जेणेकरून तुमची गफलत होऊ नये की सलगर भागात किती कळप आहेत आणि तुम्ही डबल मुलाखत टाकली का. तर मागील वर्षी आपण 20 कळपांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि ह्या वर्षी नवीन दुसऱ्या कळपांच्या मुलाखती घेऊ. तर ह्या वर्षी नंबर पुढे जाणार आहेत. मागील वर्षी जर 21 कळपांच्या मुलाखती घेतल्या तर ह्या वर्षी 22, 23, 24 असे नंबर जाणार आहेत. त्याच्यामुळे नंबरप्रमाणे जरी दरवर्षी आपण मुलाखती घेतल्या तरी तोच नंबर त्या कळपाला देणार, जेणेकरून तुमची गफलत होऊ नये की ही कुणाची किती नंबरच्या कळपाची मुलाखत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती होऊन जाईल की कुणाच्या कळपात कुठल्या ब्लड लाईनच्या कुठल्या वळूच्या गायी कालवडे आहेत किंवा कशा प्रकारचे आहेत आणि डायरेक्ट तुम्ही मालकांशी संपर्क साधू शकताल, जेणेकरून तुम्हाला या भागातील सलगरे भागातील खिल्लार खोंड कालवडे घेता येतील. आणि भरपूर दुधाच्या वंशावळीच्या गायी आहेत, परंतु पिढ्यानपिढ्या ह्यांना दूध काढायची सवय लावलेली नाही. नाहीतर दुधाच्या वंशावळीच्या गायी आहेत, दूध देऊ शकतात. पाहू शकता ही दुसरी गाय जी कालवड झालेली आहे. पाहू शकता गणेश आवळेकर राहणार शंभरगी, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव यांची दावण आहे. तर याची संपूर्ण मुलाखत आपल्या यूट्यूब चॅनलला येणार आहे, तर ही मुलाखत पाहायला विसरू नका. सुंदर आखीव रेखीव देखणे जातीवंत वंशावळीची खिल्लार खोंड कालवडे आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.